नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनवर सरकारचे आले उत्तर। मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत वाढीव पेन्शनवर मोदी सरकारने मोठे उत्तर दिले आहे। लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हे उत्तर दिले आहे। 17,48,768 जणांनी जास्त पेन्शनसाठी अर्ज केले होते। 1,65,621 पेन्शनधारकांना डिमांड नोटिसा देण्यात आल्या असून त्यापैकी केवळ 21,885 लोकांना जास्त पेन्शन देण्यात येत आहे। खासदार अधिवक्ता अदूर प्रकाश यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाला उच्च वेतनावरील PF पेन्शनबाबत प्रश्न विचारला होता। असा सवाल कामगार व रोजगार मंत्र्यांना करण्यात आला। खालीलप्रमाणे ते सवाल आहे। सरकारला याची जाणीव आहे की देशभरातील बहुतेक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक ज्यांनी जास्त वेतनावर PF पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जास्त पेन्शन दिलेली नाही। दुसरा प्रश्न असा होता, असे असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2 वर्षांनंतरही पगाराच्या प्रमाणात उच्च PF पेन्शनला विलंब होण्याची कारणे काय? प्रश्न C, उच्च निवृत्ती वेतनासाठी आजपर्यंत प्राप्त झालेल्या आणि मंजूर झालेल्या अर्जाची राज्यवार संख्या किती आहे? प्रश्न D, प्रलंबित अर्जावर कोणताही विलंब न करता प्रक्रिया करण्यासाठी सरकारने काही तात्काळ उपाययोजना केल्या आहेत का? कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या प्रश्नावर उत्तर दिले। सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 4/11/2022 च्या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शन प्रकरणाची कार्यवाही केली जात आहे। सत्यापन संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यक्षमता EPFOने विकसित केली आहे। 26 फेब्रुवारी 2023 रोजी सभासद पेन्शनधारक नियुक्त्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली होती, जी 11/7/2023 पर्यंत वाढवण्यात आली होती। नियोक्त्यांसाठी उच्च निर्मिती वेतनासाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची तारीख 30/9/2023 आणि त्यानंतर 31/5/2024 पर्यंत वाढवण्यात आली। या व्यतिरिक्त सर्व नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत उच्च वेतनावरील पेन्शनसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची संधी प्रदान करण्यात आली होती। एकूण 17,48,768 अर्ज सभासद पेन्शनधारकांनी सादर केले। यापैकी 28 जानेवारी 2025 पर्यंत डिमांड नोटीस म्हणजे 1,65,621 प्रकरणामध्ये उच्च निवृत्ती वेतन पात्रतेसाठी सभासदांना शिल्लक रक्कम जमा करण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत आणि नमूद केलेल्या अर्जापैकी 21,885 निवृत्ती वेतन अंशदान आदेश म्हणजे PPOs देण्यात आले आहेत। प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना स्पष्टीकरण देण्यात आले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।